नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत जानेवारी ते जून या 6 महिन्यांमध्ये जे करंट अफेअर्स झालेले आहेत यावरती टेस्ट सिरीज चालू केलेली आहे। तर या टेस्ट सिरीज मधील आज आपण चौथी टेस्ट पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्व टेस्ट आपल्या ॲप वरती अपलोड करण्यात आलेले आहेत। तर 2 टेस्ट अपलोड करण्यात आलेले आहेत, बाकीच्या टेस्ट आपण अपलोड करणार आहोत। तर या जर टेस्ट तुम्हाला सोडवायचे असतील तर ते सर्व प्लॅन्स ॲप वरती उपलब्ध आहेत। एक टेस्ट सोडवण्यासाठी 2 रुपये ॲप वरती आहेत, त्यावरती आपण एकदा सोडवू शकतो आणि 20 रुपयाचा प्लॅन आहे त्याच्यामध्ये आपल्याला 10 टेस्ट भेटणार आहेत आणि त्या 10 टेस्ट तुम्ही अनलिमिटेड म्हणजे 1 वर्षामध्ये कितीही वेळा सोडवू शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टीने हे सर्व क्वेश्चन्स महत्त्वाचे आहेत, तर या टेस्टचा तुम्ही नक्की लाभ घ्या। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच FICCI महिला संघटनेच्या 41व्या अध्यक्षा कोण झाल्या आहेत? तर याचे उत्तर आहे जयश्री दास वर्मा। 150 आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळणारा एकमेव भारतीय फुटबॉलपटू कोण ठरला आहे? तर सुनील छेत्री हा एकमेव भारतीय फुटबॉलपटू आहे ज्याने 150 आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळलेला आहे। बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष 2023 चा समारोप समारंभ कोठे आयोजित करण्यात आला? तर इटली या देशातील रोम या ठिकाणी आयोजित करण्यात आला बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष 2023 चा समारोप समारंभ। भारतातील पहिला AI आधारित चित्रपट कोणता आहे? तर इरा हा चित्रपट आहे भारतातील पहिला AI आधारित। ENBA जीवनगौरव पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला आहे? तर विनीत जैन यांना देण्यात आलेला आहे ENBA जीवनगौरव पुरस्कार 2023। मियामी ओपन 2024 पुरुष दुहेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडॉन यांनी जिंकलेले आहे मियामी ओपन 2024 पुरुष दुहेरीचे विजेतेपद। गगनशक्ती 2024 या सरावाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये करण्यात आले गगनशक्ती 2024 सरावाचे आयोजन। अदानी टोटल एनर्जी बायोमास लिमिटेडने भारतातील सर्वात मोठा कृषी कचरा आधारित बायो CNG प्लांट कोणत्या राज्यात सुरू केला आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुरू केलेला आहे। T20 क्रिकेटमध्ये 7000 धावा करणारा पहिला भारतीय यष्टिरक्षक कोण बनला आहे? तर MS धोनी। नेक्स्ट आहे, 2024 मध्ये RBIचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला? तर 90वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला 2024 मध्ये RBIचा। BWF जागतिक क्रमवारीत 10 आठवडे जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहणारी पहिली भारतीय जोडी कोण बनली? तर सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी। केसांचा भेदभाव रोखण्यासाठी विधेयक मंजूर करणारा पहिला देश कोणता असणार आहे? तर फ्रान्स हा देश असणार आहे। पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरलेली एकमेव भारतीय वेटलिफ्टर कोण ठरली आहे? तर मीराबाई चानू ही ठरलेली आहे पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरलेली एकमेव भारतीय वेटलिफ्टर। 56व्या राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप 2023-24 मध्ये महिला आणि पुरुषांचे विजेतेपद कोणी जिंकले? तर महाराष्ट्र राज्याने जिंकलेले आहे। नुकताच भारताचा अव्वल क्रमांकाचा बुद्धिबळपटू कोण बनला आहे? तर अर्जुन एरेगेसी हा बनलेला आहे भारताचा अव्वल क्रमांकाचा बुद्धिबळपटू। इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनियर्स विभागाचे 33वे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर लेफ्टनंट जनरल JES सिडारा यांनी स्वीकारलेला आहे। नुकतेच अब्देल फताह अल सिसी यांनी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली? तर इजिप्त देशाचे राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत अब्देल फताह अल सिसी। नुकताच असोचेमचे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर संजय नायर यांनी स्वीकारलेले आहे। IPL 2024 मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम कोणत्या गोलंदाजाने केला? तर मयंक यादव याने IPL 2024 मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकलेला आहे। लोकसभा निवडणुकीत तरुणांना मतदान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणाची नियुक्ती केली? तर आयुष्मान खुराना या अभिनेत्याची नियुक्ती केली होती। आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशन विश्वचषक 2024 मध्ये बिंदिया राणी देवीने कोणते पदक जिंकले आहे? तर कांस्य पदक जिंकलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, सशस्त्र दलांद्वारे भारतातील पहिले ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन कोठे बनवण्यात येणार आहे? तर महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी। नुकतेच माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग कोणत्या सभागृहातून निवृत्त झाले आहेत? तर राज्यसभा सभागृहातून निवृत्त झालेले आहेत ते।
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन सुरक्षा परिषदेची 19वी वार्षिक बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर कझाकिस्तान येथील अस्ताना या ठिकाणी आयोजित करण्यात आली. कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम सूर्यामध्ये 48 सेकंदांसाठी 100 दशलक्ष अंश सेल्सिअस तापमान राखले आहे? तर दक्षिण कोरिया. अलीकडे जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती जुआन विसेंट पेरेज मोरा यांचे निधन झाले. ते कोणत्या देशाचे होते? तर व्हेनेझुएला या देशाचे होते ते. कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत? तर संतोष कुमार झा हे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनले आहेत. अलीकडेच कोणत्या राज्यातील सार्थेबारी मेटल क्राफ्टला GI टॅग देण्यात आला आहे? तर आसाम या राज्याचा आहे सार्थेबारी मेटल क्राफ्ट. प्रतिष्ठित राष्ट्रीय प्रसिद्धी पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला आहे? तर डॉक्टर कार्तिक कोमोरी यांना प्रतिष्ठित राष्ट्रीय प्रसिद्धी पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे. T20 क्रिकेटमध्ये 300 बाद विक्रम करणारा पहिला यष्टिरक्षक कोण बनला आहे? तर MS धोनी म्हणजेच महेंद्रसिंग धोनी हे बनलेले आहे T20 क्रिकेटमध्ये 300 बाद विक्रम करणारा पहिला यष्टिरक्षक. फेडरेशन ऑफ इंडियन मायक्रो अँड स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेसचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर संदीप जैन यांची निवड करण्यात आलेली आहे. जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राकेश मोहन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य म्हणून. अलीकडेच DRDOद्वारे कोणत्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली? तर अग्नि प्राईम या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे DRDOद्वारे. दिल्लीतील वन संरक्षणाशी संबंधित समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर न्यायमूर्ती नजमी वझिरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारत सरकार देशातील युरियाची आयात कधीपर्यंत बंद करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? 2025 पर्यंत देशात युरियाची आयात बंद करण्यात येणार आहे. मालवाहतुकीच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते ठरले आहे? तर ओडिशा या राज्यातील पारादीप बंदर ठरलेले आहे. जगातील सर्वात शक्तिशाली MRI स्कॅनरमध्ये कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी मेंदूचे स्कॅनिंग केले आहे? तर फ्रान्स या देशाच्या शास्त्रज्ञांनी मेंदूचे स्कॅनिंग केलेले आहे. जगातील सर्वात शक्तिशाली MRI आहे हा. 10,000 मेगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता असलेली पहिली भारतीय कंपनी कोणती ठरली आहे? तर अदानी ग्रीन एनर्जी. CCI स्नूकर क्लासिक 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर हे पंकज अडवाणी यांनी जिंकलेले आहे CCI स्नूकर क्लासिक 2024 चे विजेतेपद. पॅरिस ऑलिम्पिक 2024 ज्युरीमध्ये सदस्य म्हणून निवड झालेली पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर बिल्किस मीर या जम्मू काश्मीरच्या आहेत. या पॅरिस ऑलिम्पिक 2024 ज्युरीमध्ये सदस्य म्हणून निवड झालेल्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. अलीकडेच भारतीय सैन्यात कोणत्या हवाई संरक्षण सुरक्षा प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे? तर आकाश तीर. अलीकडेच हॉटेल इन्व्हेस्टमेंट कॉन्फरन्स साऊथ एशिया 2024 मध्ये जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर कपिल भाटिया यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. तर कपिल भाटिया हे इंटरग्लोब एंटरप्राइजेसचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. जागतिक भविष्य ऊर्जा शिखर परिषद 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले? तर UAE या ठिकाणी करण्यात आले. वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीच्या अहवालानुसार 2022 मध्ये कोणत्या देशात डोपिंगची सर्वाधिक प्रकरणे आढळून आली आहेत? तर भारतामध्ये सर्वाधिक डोपिंगची प्रकरणे आढळून आलेली आहेत. सागर कवच 01/24 हा सागरी सुरक्षा सराव नुकताच कोठे झाला? तर लक्षद्वीप या ठिकाणी झाला हा सागरी सराव. विशेष संरक्षण गटामध्ये महानिरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर लव कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणच्या सितार आणि तानपुरा यांना भौगोलिक संकेत टॅग मिळाला आहे? तर मिरज या ठिकाणच्या सितार आणि तानपुरा यांना भौगोलिक संकेतांक देण्यात आलेला आहे. भारतीय तटरक्षकने जलचर केंद्राचे उद्घाटन कोठे केले आहे? तर तमिळनाडू या ठिकाणी. तिन्ही सैन्य दलांचे पहिले परिवर्तन चिंतन संमेलन 2024 कोठे आयोजित करण्यात आले? नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आले. IPL मध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू कोण बनला आहे? तर विराट कोहली हा खेळाडू बनलेला आहे IPL मध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू. विप्रोचे नवे CEO आणि MD कोण बनले आहे? तर श्रीनी पल्लिया हे बनलेले आहेत विप्रोचे नवे CEO आणि MD.
अलीकडेच नॅशनल कोऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड केलेली आहे? तर मिनेश शहा यांची. अलीकडेच कोणत्या देशाने अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानसोबत संयुक्त नौदल सराव आयोजित केला? तर फिलिपिन्स या देशाने केलेला आहे. पीटर पेलिग्रिनी कोणत्या देशाचे राष्ट्रपती झाले आहेत? तर स्लोवाकिया. कोणत्या राज्यात निवडणूक संबंधित माहितीसाठी बूथ राबता वेबसाईट सुरू करण्यात आली आहे? तर पंजाब या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. अलीकडेच द आयडिया ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर सॅम पित्रोदा यांनी लिहिलेले आहे द आयडिया ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक. अलीकडील EIU अहवालानुसार व्यवसाय करण्यासाठी जगातील सर्वोत्तम ठिकाण कोणते आहे? तर सिंगापूर हे सर्वोत्तम ठिकाण आहे व्यवसाय करण्यासाठी. तर भारताचा क्रमांक यामध्ये 51वा लागतो. अलीकडेच अमेरिकन सर्जिकल असोसिएशनची मानद फेलोशिप कोणाला प्रदान करण्यात आली आहे? तर डॉक्टर रघुराम पिलारीसेट्टी यांना अमेरिकन सर्जिकल असोसिएशनची मानद फेलोशिप देण्यात आलेली आहे. अलीकडेच योग महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले? तर महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी योग महोत्सवाचे आयोजन केले. ATP रँकिंग इतिहासात जगातील सर्वात वयस्कर नंबर 1 खेळाडू कोण बनला आहे? तर नोवाक जोकोविच. नुकतेच गंगू रामसे यांचे निधन झाले, ते कोण होते? तर सिनेमॅटोग्राफर होते गंगू रामसे ज्यांचे निधन झालेले आहे. राष्ट्रीय महिला हॉकी लीग 2024-25चे उद्घाटन कोणत्या शहरात होणार आहे? तर रांची या शहरामध्ये. कोणत्या मिशनसाठी इस्रो टीमला प्रतिष्ठित जॉन एल जॅक स्विगर्ट ज्युनियर पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले? तर चांद्रयान-3 मोहिमेसाठी हा सन्मान देण्यात आलेला आहे. अलीकडे स्मृतिभ्रंश वरील ब्रिटिश संशोधन पथकात भारतीय वंशाच्या कोणत्या तज्ज्ञाचा समावेश करण्यात आला आहे? तर डॉक्टर अश्विनी केशवन यांचा समावेश करण्यात आलेला आहे. झिग नावाचे नवीन सोने समर्थित चलन कोणत्या देशात सुरू करण्यात आले आहे? तर झिम्बाब्वे या देशामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. माउंट एव्हरेस्टवरून कचरा गोळा करण्यासाठी कोणत्या देशाच्या सैन्याने मोहीम सुरू केली आहे? तर नेपाळ या देशाच्या सैन्याने मोहीम सुरू केलेली आहे माउंट एव्हरेस्टवरून कचरा गोळा करण्यासाठी. आइसलँडचे पुढील पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर बजरनी बेनेडिक्टसन यांची निवड झालेली आहे आइसलँडचे पंतप्रधान म्हणून. 2023-24च्या आय लीग स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले? तर मोहम्मडन स्पोर्टिंग क्लब यांनी जिंकलेले आहे. कझाकिस्तान आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंज स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर M थरुण यांनी जिंकलेले आहे. वरिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर हरेंद्र सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे वरिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी. भारताने WTO मध्ये सलग कितव्यांदा शांतता कलम लागू केले आहे? तर 5व्यांदा हे शांतता कलम लागू केलेले आहे तांदूळ या पिकासाठी. मॉन्टे कार्लो मास्टर्समध्ये मुख्य ड्रॉ सामना जिंकणारा पहिला भारतीय टेनिसपटू कोण बनला आहे? तर सुमित नागल हा बनलेला आहे. भारताने चालवण्यासाठी घेतलेले दुसरे आंतरराष्ट्रीय बंदर कोणते आहे? तर सिटवे बंदर म्यानमार या ठिकाणचे आहे. हे भारताने चालवण्यासाठी घेतलेले दुसरे आंतरराष्ट्रीय बंदर आहे. जपानी ग्रां प्री 2024 मध्ये कोणी विजय मिळवला? तर मॅक्स वर्टेपन याने. कोचिन शिपयार्डने कोणत्या देशाच्या नेव्हीसोबत जहाज दुरुस्ती करार केला आहे? तर अमेरिका या देशासोबत केलेला आहे. इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटीद्वारे स्वच्छ ऊर्जा गुंतवणूकदार मंच कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? तर सिंगापूर या देशामध्ये. वेलेरो टेक्सास ओपन 2024चे विजेतेपद कोणी पटकावले? तर अक्षय भाटिया यांनी. अलीकडे सार्वजनिक शांतता राखण्यासाठी लडाखच्या कोणत्या भागात कलम 144 लागू करण्यात आले? तर लडाख या केंद्रशासित प्रदेशातील लेह या जिल्ह्यामध्ये 144 हे कलम लागू करण्यात आले. US इंडिया टॅक्स फोरमच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर तरुण बजाज यांची. लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक कोणती ठरली आहे? तर HDFC बँक ही लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक ठरलेली आहे. हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 नुसार भारताचा क्रमांक काय आहे? तर 3रा क्रमांक आहे हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 मध्ये भारताचा. एअर इंडियाने ग्लोबल एअरपोर्ट ऑपरेशन्सचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर जयराज षणमुगम यांची नियुक्ती केलेली आहे. जॉन टिनिस वूड हे कोणत्या देशाचे आहेत जे सध्या जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती बनले आहेत? तर इंग्लंड या देशाचे आहेत ते.
अलीकडेच स्विगीने पाण्यावर अन्न वितरण सेवा कोठे सुरू केली आहे? तर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील श्रीनगर या ठिकाणी. भारतातील ब्रिटनच्या पहिल्या महिला उच्चायुक्त कोण बनल्या आहेत? तर लिंडी कॅमेरॉन. विद्यापीठ अनुदान आयोगाचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सच्चिदानंद मोहंती यांची. जल जीवन मिशन अंतर्गत घरांना नळाने पाणी पुरवणारा पहिला जिल्हा कोणता ठरला आहे? तर तमिळनाडू राज्यातील नीलगिरी हा जिल्हा जल जीवन मिशन अंतर्गत घरांना नळाने पाणी पुरवणारा पहिला जिल्हा ठरला आहे. अलीकडेच कोणाच्या नेत्र रुग्णालयाने सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक पोस्टर पुरस्कार 2024 जिंकला आहे? तर डॉक्टर अग्रवाल. भारतातून इलेक्ट्रिक वाहने निर्यात करणारी पहिली बहुराष्ट्रीय कार उत्पादक कंपनी कोणती बनली आहे? तर सिट्रोएन ही कंपनी बनलेली आहे. पिझो इलेक्ट्रिक बोन कंडिशन हिअरिंग इम्प्लांट बसवणारे देशातील पहिले सरकारी रुग्णालय कोणते आहे? तर कमांड हॉस्पिटल पुणे. 20वी आशियाई कुस्ती स्पर्धा 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? तर किर्गिस्तान या देशामध्ये आयोजित करण्यात आली 20वी आशियाई कुस्ती स्पर्धा 2024. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार हेपेटायटिस बी आणि सीच्या बाबतीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर दुसऱ्या क्रमांकावरती आहे भारत. नुकतेच जैन धर्मगुरू लोकेश मुनी यांना कोणत्या देशाच्या राष्ट्रपती सुवर्ण स्वयंसेवक सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर अमेरिका या देशाच्या. जागतिक सायबर क्राईम इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर 10वा क्रमांक आहे जागतिक सायबर क्राईम इंडेक्स 2024 मध्ये भारताचा. आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डावर कोणाची निवड झाली आहे? तर जगजित पावडिया यांची निवड झालेली आहे आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डावरती. जॉन डर्क्स गार्डनर ग्लोबल हेल्थ अवॉर्ड जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत? तर डॉक्टर गगनदीप कांग या आहेत पहिल्या महिला. अदानी समूहाने बांधलेले जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात या राज्यामध्ये आहे. गुजरात येथील खवडा या ठिकाणी अदानी समूहाने बांधलेले जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा उद्यान आहे. राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेचे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर संजय शुक्ला यांची. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणच्या राजघराण्याच्या गंजिफा कलेसह लाकडी खेळण्यांना भारत सरकारकडून GI टॅग प्राप्त झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सावंतवाडी. राष्ट्रीय न्यायिक अकादमीचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांची. IPL मध्ये 3000 धावांचा टप्पा पार करणारा सर्वात युवा फलंदाज कोण ठरला आहे? तर शुभमन गिल हा ठरलेला आहे 3000 धावांचा टप्पा IPL मध्ये पार करणारा सर्वात युवा फलंदाज. नुकतेच प्रकाशित झालेल्या आय कॅन कोच या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर सिद्धार्थ राजशेखर. इटलीत खुल्या स्कीप युरो चॅलेंज नौकायन स्पर्धेत मिश्र गटात मुंबईच्या आनंदी चंदावरकर हिने कोणते पदक जिंकले आहे? तर कांस्य पदक जिंकलेले आहे. स्वामी विवेकानंद अंडर-20 फुटबॉल चॅम्पियनशिपचे उद्घाटन कोठे झाले? तर छत्तीसगड या राज्यात. रशिया युक्रेन संघर्ष संपवण्यासाठी कोणत्या देशाने शांतता चर्चेला आमंत्रित केले? तर स्वित्झर्लंड या देशाने आमंत्रित केले. CBIचे सहसंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अनुराग कुमार यांची. हार्वर्ड विद्यापीठाने कोणाला साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित केले आहे? तर अवंतिका वंदनापू यांना हार्वर्ड विद्यापीठाने साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित केलेले आहे. भारत आणि कोणत्या देशादरम्यान संयुक्त लष्करी सराव डसलीक झाला आहे? तर उझबेकिस्तान. भारत आणि उझबेकिस्तान या देशांदरम्यान संयुक्त लष्करी सराव डसलीक हा झालेला आहे. टपाल खात्याच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर वंदिता कौल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे टपाल खात्याच्या सचिवपदी. उत्तर प्रदेशातील पहिला काचेचा स्कायवॉक ब्रिज कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आला आहे? तर चित्रकूट या जिल्ह्यामध्ये. 12व्यांदा राष्ट्रीय महिला कॅरम किताब कोणी जिंकला आहे? तर रश्मी कुमारी यांनी 12व्यांदा म्हणजे 12 वेळा राष्ट्रीय महिला कॅरम किताब जिंकलेला आहे. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये JNU ची रँक किती आहे? तर 20व्या क्रमांकावरती आहे JNU. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची पुन्हा निवड झाली आहे? तर क्रिस्टालिना जॉर्जेवा यांची पुन्हा निवड झालेली आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून. कोणत्या संघाने IPL इतिहासातील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा स्वतःचा विक्रम मोडला?
तर सनरायझर्स हैदराबाद. नाईफ या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन कोणी केले? तर सलमान रश्दी यांनी केले आहे. जगातील सर्वात स्वस्त विमानतळांच्या यादीत दिल्ली विमानतळाचा क्रमांक कितवा आहे? तर 10वा क्रमांक लागतो. T20 सामन्यात 500 षटकार मारणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण ठरला आहे? तर रोहित शर्मा हा ठरलेला आहे T20 सामन्यात 500 षटकार मारणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू. जागतिक ॲथलेटिक्स पहिल्यांदाच पॅरिस 2024 ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यांसाठी किती रोख बक्षीस रक्कम देणार आहे? तर $50,000. नेक्स्ट आहे, भारत पेने पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर नलिन नेगी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारत पेचे पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून. बुंडेसलीगा चॅम्पियनशिप 2024 कोणी जिंकली आहे? तर बायर लेव्हरकुसेन यांनी. अंतराळात जाणारा पहिला भारतीय पर्यटक कोण बनला? तर गोपी थोटाकुरा हे बनलेले आहेत अंतराळात जाणारे पहिले भारतीय पर्यटक. स्पेस इंडियाने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर संजना सांघे यांची नियुक्ती केलेली आहे स्पेस इंडियाने ब्रँड अँबॅसेडर म्हणून. हायब्रिड पिच तंत्रज्ञान वापरणारे भारतातील पहिले स्टेडियम कोणते बनले आहे? तर हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने 2024 यंग ग्लोबल लीडर म्हणून कोणाला नाव दिले आहे? तर अद्वैत नायर यांना यंग ग्लोबल लीडर 2024 म्हणून नाव देण्यात आलेले आहे. इराणने कोणत्या ऑपरेशन अंतर्गत इस्रायलवर हल्ला केला आहे? तर ऑपरेशन टू प्रॉमिस. अलीकडेच कोणत्या देशाच्या दीपेंद्र सिंगने एका षटकात 6 षटकार मारण्याचा विक्रम केला आहे? तर नेपाळ या देशाचा आहे दीपेंद्र सिंग, ज्याने एका षटकात 6 षटकार मारण्याचा विक्रम केलेला आहे. अलीकडेच केंद्र सरकारच्या ग्रीन क्रेडिट योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल राहिले आहे? तर मध्य प्रदेश हे राज्य अव्वल क्रमांकावरती राहिलेले आहे. महिंद्राने अलीकडेच कोणत्या राज्यात 1200 कोटी रुपयांचा हायब्रिड ऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना आखली आहे? तर महाराष्ट्रामध्ये. चेन्नई वेल्स विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी कोणाला प्रदान केली आहे? तर रामचरण यांना. मेनिंजायटिस म्हणजेच मेंदूज्वर यावर लस आणणारा पहिला देश कोणता ठरला आहे? तर नायजेरिया हा पहिला देश ठरलेला आहे. अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सबा हे कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत? तर कुवेत या देशाचे ते पंतप्रधान बनलेले आहेत. मॉन्टे कार्लो मास्टर्स 2024 स्पर्धा कोणी जिंकली? तर स्टिफानोस तिसिपास यांनी जिंकलेली आहे मॉन्टे कार्लो मास्टर्स 2024 ही स्पर्धा. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित केले जाईल? तर अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024. आपका रामराज्य वेबसाईट कोणत्या राजकीय पक्षाने सुरू केली आहे? तर आम आदमी पार्टीने सुरू केलेली आहे. द लॉ अँड स्पिरिच्युअलिटी रिकनेक्टिंग द बॉन्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर रमन मित्तल आणि सीमा सिंग. ISSF अंतिम ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पलक गुलियाने कोणते पदक जिंकले आहे? तर कांस्य पदक जिंकलेले आहे. नुकतेच KG जैन यांचे निधन झाले, ते कोण होते? तर संगीतकार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या मासिकाच्या मुखपृष्ठावर दिसणारे इंदिरा गांधी नंतरचे पहिले पंतप्रधान बनले आहेत? तर न्यूजवीक. खेलो इंडिया NTPC नॅशनल रँकिंग तिरंदाजी स्पर्धेत रौप्य पदक कोणी जिंकले? तर शीतल देवी यांनी जिंकलेले आहे. भारतीय नौदलाचे पुढील प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर दिनेश कुमार त्रिपाठी यांचे भारतीय नौदलाचे पुढील प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. टाइम मासिकाच्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत कोणत्या अभिनेत्रीचा समावेश करण्यात आला आहे? तर आलिया भट्ट हिचा समावेश करण्यात आलेला आहे. IPLच्या इतिहासात 250 किंवा 250 सामने खेळणारा दुसरा खेळाडू कोण ठरला आहे? तर रोहित शर्मा हा खेळाडू ठरलेला आहे. वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट 2024 कोठे आयोजित करण्यात आली? तर अबुधाबी या ठिकाणी. अलीकडेच कोणत्या देशात 75 वर्षातील विक्रमी पाऊस झाला आहे? तर दुबई या ठिकाणी. इंडिया द रोड टू रेन्सास विजन अँड अजेंडा हे पुस्तक कोणी लॉन्च केले आहे? तर भीमेश्वर चिल्ला यांनी. फायर डिटेक्ट सिस्टीम ही यंत्रणा असणारा कोणता व्याघ्र प्रकल्प देशातील पहिला व्याघ्र प्रकल्प ठरणार आहे? तर पेंच व्याघ्र प्रकल्प. भारतीय नौदलासाठी DRDOने स्थापन केलेल्या सोनार प्रणाली स्पेस या मूल्यमापन केंद्राचे कोठे उद्घाटन करण्यात आले आहे? तर केरळ या ठिकाणी.
अलीकडेच असुंता लाक्रा पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला आहे? तर दीपिका सोरेन यांना. जस्ट अ मर्सनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर नावाचे चरित्र कोणी प्रकाशित केले आहे? तर डी सुब्बाराव यांनी केले आहे. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर यामध्ये भारताने एकूण 9 पदके जिंकलेली आहेत. आर्टेमिस करारात सामील होणारा 38वा देश कोणता बनला आहे? तर स्वीडन हा देश बनलेला आहे आर्टेमिस करारात सामील होणारा 38वा देश. भारताने प्रथमच ब्रह्मोस क्षेपणास्त्र कोणत्या देशाला निर्यात केले आहे? तर फिलिपाईन्स या देशाला निर्यात केलेले आहेत ब्रह्मोस क्षेपणास्त्र. G7 गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर इटली या ठिकाणी आयोजित करण्यात आली. NSG प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नलिन प्रभात यांची. नेक्स्ट आहे, साखर उत्पादनात सलग तिसऱ्यांदा देशात कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? तर महाराष्ट्र या राज्याने पहिले अव्वल स्थान पटकावलेले आहे साखर उत्पादनामध्ये. नुकतीच धनलक्ष्मी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अजित कुमार केके यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 2023चा मालकन अधिशेषिया पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? तर उत्साह पटनाईक यांना देण्यात आलेला आहे 2023चा मालकन अधिशेषिया पुरस्कार. अलीकडेच कोणत्या ठिकाणच्या तिरंगी बर्फी आणि दलुआ मूर्ती मेटल कास्टिंग क्राफ्टला GI टॅग देण्यात आला आहे? तर वाराणसी या ठिकाणची आहे तिरंगी बर्फी आणि दलुआ मूर्ती. तर यांना या मेटल कास्टिंग क्राफ्टला GI टॅग देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे, इंटेलने भारतासाठी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर संतोष विश्वनाथन यांची नियुक्ती केलेली आहे. अलीकडेच ईस्टर्न वेव्ह एक्सरसाइज म्हणजेच पूर्वी लहर कोणी आयोजित केला? तर भारतीय नौदलाने आयोजित केला. गुप्तचर विभागाच्या विशेष संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सपना तिवारी यांची. 2024चा वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर मोहम्मद सालेम यांनी. सिट्रॉयन इंडियाने ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर MS धोनी यांची. नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडला कोणता दर्जा मिळाला आहे? तर नवरत्न हा दर्जा देण्यात आलेला आहे नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडला. HDFC लाईफ इन्शुरन्सचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर KK मिस्त्री यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे HDFC लाईफ इन्शुरन्सचे नवीन अध्यक्ष म्हणून. भारतीय दूध ब्रँड नंदिनी आगामी T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत कोणत्या 2 संघाचा प्रायोजक बनला आहे? तर स्कॉटलंड आणि आयर्लंड. अंतराळ क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या घटकांच्या निर्मितीसाठी सरकारने किती टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली आहे? तर 100% थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिलेली आहे. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या जागतिक लोकसंख्या स्थिती 2024 अहवालानुसार भारताची अंदाजे लोकसंख्या किती आहे? तर 144 कोटी आहे. IPL मध्ये 5000 धावा करणारा पहिला यष्टिरक्षक कोण बनला आहे? तर MS धोनी. LGBTQ+ समुदायाच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीचे प्रमुख कोण आहेत? तर या समितीचे प्रमुख आहेत राजीव गौबा. अंतराळ विज्ञानातील योगदानाबद्दल आर्यभट्ट पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर पाऊलुरी सुब्बाराव यांना देण्यात आलेला आहे. IPLच्या इतिहासात 200 बळी घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरला आहे? तर यजुवेंद्र चहल हा ठरलेला आहे. कोणत्या देशात पहिले हिंदी रेडिओ प्रसारण सुरू झाले आहे? तर कुवेत या देशामध्ये सुरू झालेले आहे पहिले हिंदी रेडिओ प्रसारण. ACC पॅराकॅनो आशियाई चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणत्या भारतीयाने 2 सुवर्णपदके जिंकली? तर प्राची यादव हिने जिंकलेले आहे 2 सुवर्णपदके. पहिली इंद्रधनुष्य आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर काठमांडू नेपाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आली पहिली इंद्रधनुष्य आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषद. नुकतेच शांघाय ग्रांद प्री 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर मॅक्स वर्स्टपेन यांनी. फिडे उमेदवार स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण पुरुष खेळाडू कोण बनला आहे? तर डी गुकेश हा बनलेला आहे. 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर ममताजी सागर यांना देण्यात आलेला आहे 2024चा आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार.
कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मानवतावादी पुरस्कार 2021 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर रतन टाटा यांना देण्यात आलेला आहे. हा 2021चा पुरस्कार आहे विद्यार्थी मित्रांनो. रोईंगमध्ये भारताचा पहिला ऑलिम्पिक कोटा कोणाला मिळाला आहे? तर बलराज पनवार यांना. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण बनल्या आहेत? तर प्रोफेसर नैमा खातून. हाँगकाँग आणि कोणत्या देशाने MDH आणि एव्हरेस्ट मसाल्याच्या पावडरवर बंदी घातली आहे? तर सिंगापूर. अलीकडेच गौरव घोषाल यांनी निवृत्ती जाहीर केली आहे. तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर स्क्वॅश या खेळाशी संबंधित आहे सौरव घोषाल. 2023 मध्ये सर्वाधिक लष्करी खर्च करणारा देश कोणता आहे? तर अमेरिका हा देश आहे सर्वाधिक लष्करी खर्च करणारा. तर यामध्ये आपला भारत देश 4थ्या क्रमांकावरती आहे. आर्टेमिस करारात सामील होणारा 39वा देश कोणता बनला आहे? तर स्लोव्हेनिया. कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील शॅम्पेन जमातीच्या 7 सदस्यांनी प्रथमच मतदान केले आहे? तर अंदमान आणि निकोबार. भारतातील सर्वात मोठ्या हवामान घड्याळाचे कोठे अनावरण करण्यात आले आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. भारतीय सैन्यासाठी हलके वजनाचे बुलेटप्रूफ जॅकेट कोणी तयार केले आहे? तर DRDOने तयार केलेले हलक्या वजनाचे बुलेटप्रूफ जॅकेट. लॉरेस स्पोर्ट्स अवॉर्ड्समध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर नोवाक जोकोविच यांना देण्यात आलेला आहे. OpenAIने भारतातील पहिला कर्मचारी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर प्रज्ञा मिश्रा यांची नियुक्ती केलेली आहे. भारताच्या गीता सबरवाल यांची कोणत्या देशात UNच्या निवासी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर इंडोनेशिया या देशामध्ये. भारतातील पहिला बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? तर हिमाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. भारतातील पहिले ट्रान्सशिपमेंट हब म्हणून कोणत्या राज्यातील विंझिजम पोर्टला मान्यता दिली आहे? तर केरळ या राज्यातील. भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाचे अध्यक्ष कोण झाले आहे? तर नरसिंग यादव हे झालेले आहेत. मार्चो स्पोर्ट्सने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर सिद्धार्थ मल्होत्रा या अभिनेत्याची नियुक्ती केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर T रविशंकर यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवला आहे? तर 1 वर्षांसाठी वाढवण्यात आलेला आहे. अलीकडेच ICC महिला T20 विश्वचषक पात्रता दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सना मीर पाकिस्तानची खेळाडू आहे. अलीकडेच ITTF टेबल टेनिस जागतिक क्रमवारीत भारताची सर्वोच्च महिला खेळाडू कोण बनली आहे? तर श्रीजा अकोला ही बनलेली आहे. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे नवीन मुख्य क्षमता अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मनोज कुमार यांची. अलीकडेच भूसंपदा विभागीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सर्वदानंद बर्नवाल यांची भूसंपदा विभागीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जानेवारी ते जून या अंतर्गत 4थी टेस्ट अभ्यासली. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.